ड्रेसिंग एरिया जो आहे तो क्लीन करून झालेला आहे। आता मी आमच्या सेकंड बेडरूम मध्ये आलेली आहे। तर तुम्ही बघितलं असेल की बेडशीट अशी का टाकली, कारण आज नवरात्रीच्या आधीचा म्हणजे नवरात्री आधीचा हा शेवटचा दिवस आहे पितृपक्षामधला। तर जेव्हा आपण त्या करताच ही जी बेडशीट आहे ना, तर ती आपल्याला लगेच वॉश करावं लागणार आहे। ती वॉश करणं गरजेचं आहे आणि जास्त वस्तू इथे ठेवणं गरजेचं नाही। त्यामुळे फक्त बेडशीट ठेवलेली, बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या क्लीन वगैरे करून जागच्या जागी ठेवलेल्या आहेत। एखादी रूम आपण असे विचार करतो जिथं जास्त स्पेस असेल ना, तर तिथं अशा वस्तू आपण ठेवायचा प्रयत्न करतो की काही पर्टिक्युलर एरियामधून काढतो आणि नंतर आवडू, किंवा हा इथं स्टोरेबल जागा, स्टोअर करण्यासाठी जागा आहे भरपूर सारी, तर मग कशा तरी एखाद्या मोठ्या वस्तूंमध्ये किंवा एखाद्या बॉक्सेसमध्ये आपण भरून त्याला ठेवत असतो आणि मग ते सॉर्ट आउट करायला खूप प्रॉब्लेम्स होतात आणि ते तसंच राहतं आपल्याकडून आपसुकच। मग त्या वस्तूंना एक पर्टिक्युलर स्टोरेबल एरिया मिळाल्यामुळे ते तसंच राहतं वर्षानुवर्ष। हे खूप चुकीचं आहे। काही काही ठिकाणी रद्दी किंवा एखाद्या जुन्या वस्तू ज्या म्हणजे लागत पण नाही, काही काही अशा गोष्टी स्टोअर करून ठेवण्यात येतात ज्या लागतच नाही। प्रॉब्लेम काय होतो, काय एक्झॅक्ट त्याचं रिझन आहे ना, हे सांगते। जेव्हा आपण नवरात्री निमित्त सगळं घर क्लीन करतो ना, तेव्हा करणाऱ्याचे 12 वाजतात। त्याला झाड झटक सगळं झालेलं आहे। एक डिव्हाइस आहे कम्प्युटर, त्याचं सुद्धा क्लिनिंग वगैरे केलेलं आहे। तिथं पण मोजक्या ज्या महत्वाच्या वस्तू आहेत त्याच ठेवलेल्या आहेत। पलंगाखाली आपल्याला जागा मिळते काही स्टोअर करण्यासाठी, म्हणून आपण खूप साऱ्या वस्तू नाही, आता हे इतरला आवरलेलं आहे, मग ह्या वस्तू मिळाल्या, मग ह्या आपण याच्या खाली ठेवू, ते खूप कॉम्प्लिकेटेड होऊन जातं। आता ह्याच्यामधून एक महत्वाची गोष्ट, ज्या ठिकाणी साप वगैरे निघतात तर त्या ठिकाणी जर असं खूप सारं स्टोरेबल ज्या वस्तू आहेत तर त्या एकत्रित ठेवल्यामुळं किती अडचण होऊ शकते। बॉक्सचे जे पलंग असतात, एक बॉक्सचं पलंग आहे, एक साधा आहे, जे त्याच्या खाली जास्त जागा आहे ना, तिथं खूपच मोजक्या वस्तू ठेवलेल्या आहेत ज्या असं वरती नाही ठेवू शकत, तिथे ठेवलेले लगेच काढता येऊ शकते। 1-2च वस्तू आहे, लगेचच काढू शकतात क्लिनिंग करत्या वेळेस। बॉक्सचं जे पलंग आहे त्याच्यात म्हणजे न लागणार वगैरे असं नाही, लागणारं सामान पण कधीतरी लागणार आहे, मग त्याला व्यवस्थित स्टोअर करणं गरजेचं आहे, अशा पद्धतीने ठेवलेलं आहे। आणि लोक घरात कमी असो किंवा काही असो, जसं जसं घराचा विस्तार होतो ना, तसं तसं घरातल्या वस्तूंचा विस्तार सुद्धा होतो। त्यामुळं पुढे काही काळामध्ये लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण व्यवस्थितपणे जर बॉक्सच्या पलंगमध्ये स्टोअर करणार असेल तर त्याला आपण स्टोअर करू शकतो। तर अनावश्यक पसारा त्यामध्ये जर आपण ठेवला कसाही, तर घर आवरताना खूप प्रॉब्लेम्स होतात। आता इथला डोर सुद्धा मी क्लीन करून घेते। याच्या मागची जी बाजू ना, ती पण मी उद्याच्या क्लिनिंग मध्ये ठेवणार आहे। म्हणजे असं ह्याच्यामुळे नाही पेंटिंग ठेवती बरं का की खूप धूळ आहे असं आहे तसं नाही। मी न जरी केलं नाही ह्याला क्लीन तरी पण ऍज इट इज घर धुतलं तरी चालू शकलं असतं, पण नाही, सगळी स्वच्छता व्यवस्थित झाली पाहिजे असा माझा उद्देश आहे, म्हणून मी हे करते। जितकं आपण स्वच्छता ठेवू ना तितकं चांगलं असतं। तुम्ही पाहू शकता काही गॅलरीमध्ये तुम्हाला दिसतच असेल, चादर वगैरे, बेडशीट्स वगैरे धुवून टाकल्या मी काही, म्हणजे मी त्याच्यामुळे आधीच नियोजन केलं रे बाबा, इतकं एकटं धुणं सगळं काही करणं एकटं शक्य नाहीये। आई जॉब करते, भाऊ पण आहे जॉबला, मग कसं होणार, आणि मला पण काही ना काही काम असतंच। ते सगळं मॅनेज करून मग सगळं घरातलं आवरणं पण खूप अवघड होत असतं। आपण असा विचार करतो की छोटीशी फॅमिली आहे, काय काम असतं, इतकं जास्त काम तर काही पडत नाही, तसं नसतं। छोटीशी फॅमिलीमध्ये एखादा फेस्टिवल असेल तर तेव्हा जितकं मोठ्या फॅमिलीमध्ये काम असतं किंवा मोठ्या फॅमिलीला जितक्या गोष्टींना फेस करावं लागतं तितकं छोट्या फॅमिलींना पण फेस करावं लागतं ना, कारण सण सर्वांसाठी एकसारखाच असतो। मग त्याच्यासाठी आपली फॅमिली सुद्धा, मी हे सांगितलं होतं की जसं आपण हे विचार करतो की आपलं घर, मी स्वतः सांगितलं होतं आपलं घर जसंही असेल
त्याचा स्वीकार केला पाहिजे. आपली परिस्थिती जशी पण असेल त्याचा स्वीकार केला पाहिजे. तसंच आपली फॅमिली छोटी जरी असेल किंवा मोठी जरी असेल तरी सुद्धा त्याचा स्वीकार केला पाहिजे. स्वीकार कधी करू शकतो? एकमेकांसाठी आपल्याला हे वाटत, प्रेम वाटत, घरातल्या फॅमिलीमध्ये सर्वांबद्दल आपल्याला आपुलकी वाटत. कोणी जर एकटंच काम करत असेल तर असं वाटेल की नाही, थांब थोडस, तू थोडा ब्रेक घे, मी थोडं काम करते, तर मग चांगली गोष्ट आहे ना. आणि छोट्या फॅमिलीमध्ये जर अल्टरनेट वर्कला इम्पॉर्टंट देत असतो आपण तर कामं लवकर होतात. तर त्याच्यासाठी मी आणि माझी आई अल्टरनेट काम करत असतो. जर माझ्या आईकडून काही काम नाही म्हणजे नाही शक्य झालं तर मी करत असते. जर माझ्याकडून नाही झालं तर ती करत असते. जर तिच्याकडून पण नाही झालं तर मीच करत असते. काय करणार? इथं थोडं जास्त क्लीन करावं लागणार आहे. व्हिडिओमध्ये पण स्पष्ट नाही दिसतंय म्हणून काय मी माझं काम स्किप नाही करणार. हे इथं तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये की थोडं थोडं डाग आहे, असे चिकट डाग आहे. तिथं ऑलरेडी आधी चिकटपट्टी होती आम्ही इथं राहण्याच्या आधी, आणि म्हणजे पुसत होतो आम्ही दार वगैरे, असं नाही. पण इतकं इन डेप्थ मध्ये क्लिनिंग नाही झालं कधीच. म्हणजे क्लिनिंग असं म्हणजे नाही करत असं नाहीये, पण अजून चांगलं कसं करता येईल इथं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि यावेळेस सगळं नियोजनबद्ध काम केल्यामुळं आणखी चांगलं काम करायला वेळ मिळाला. थोडं काळपट दिसायला असेल. मी म्हणजे इतक्या पुढे काय स्क्रीनच्या बाहेर मी नवीन हे चेक करायला की इथले जे दाग आहे ना ते स्क्रीन मध्ये दिसायले का नाही. ते नाही दिसायले स्क्रीन मध्ये, असं आहे. थोडस अस्पष्ट दिसायले, पण इतर रिअल मध्ये तर स्पष्ट दिसायले ना. का त्याला तसंच सांगितलं. मी हे काम उद्यावर ढकलणार होते. ते कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर. बरं झालं ना, अभीच किया. कल क्या होता था फिर पाणीच पाणी भरा. जर कमी पाणी म्हणजे तुमच्याकडे अवेलेबल असेल, म्हणजे जास्त वॉटर रिसोर्सेस जे तर ते अवेलेबल नसतील, काही जणांकडे बोरिंग असतं तर ठीक. आता पाऊस आहे म्हणून काही ठिकाणी पाणी पुरवठा जर अवेलेबल असेल तर चांगली गोष्ट आहे. काही ठिकाणी असं आहे की दिवाळी दसऱ्यामध्ये पण टँकर मागवावं लागतो. तिथं कसं, तिथं एकदम खूप सारं पाणी लागतं क्लिनिंगसाठी, आणि ते तितकं जास्त पाणी वापरणं पण चुकीचं आहे, पण गरजेचं पण आहे ना. मग नाही पाणी वापरता आपण काहीच करू शकत नाही ना. मग त्याच्याऐवजी थोडं क्लिनिंग केलं आधीच तर मग जास्त कष्ट पण नाही लागत, जास्त पाणी पण नाही लागत, आणि वेळेवर ते काम पण होतं. आणि हा व्हिडिओ ह्या लोकांसाठी स्पेशली की ज्या लोकांचं म्हणजे छोटंसं कुटुंब आहे आणि जॉबला पण जातात सगळे लोक, मग त्यांच्या बाबतीत कसं, त्यांच्यासाठी तर स्पेशली आहे. आपण हे कधी विचार करतो का की धुणं भांडे करणारे सुद्धा काही बायका असतात, तर त्यांना किती काम पडत असेल. त्यांचं जे कामच आहे म्हणजे सगळ्या गोष्टींचं स्वच्छतेने सगळ्या गोष्टींना नियोजन करणं, सगळे स्वयंपाक काम सगळ्या गोष्टींना त्यांना मॅनेज करावं लागतं, आणि त्यांचं घरातलं पण काम त्यांना मॅनेज करावं लागतं. मग त्या कसं करत असतील. आणि विशेष करून अशी म्हणजे आम्ही कशा पद्धतीने मॅनेज करतो ते सांगतो. आम्ही दोघी जरी जॉबला असलो किंवा दोघींपैकी एक जरी जॉबला असली तरी पण आम्ही भांडे धुणे कधीच लावली नाही. वेळच्या वेळी काम केलं ना तर मग नाही पडत जास्त काम, ओव्हरलोड पण नाही होत. हा पण एखादं फेस्टिवल असं आणि सगळ्यांना खूप महत्वाचं काम असेल तर मग तेव्हा शक्य नाही होत.
आता हेच काम मी उद्यावर ढकललं असतं ना, तुम्ही विचार करू शकता मला आता हे सगळं साफसूफ दिसत असताना सुद्धा इतका वेळ लागला. जर मग मी उद्यावर ढकललं तर मग किती वेळ लागला असता. आपण असा विचार करतो की नाही नवरात्रीच्या दिवशी करू, ती म्हणजे एक प्रकारे योग्य गोष्ट आहे नवरात्रीच्या दिवशी करू म्हणून. पण एकदा जर घर आवरायला गेलो तर काही काही घरांमध्ये 3 तास सुद्धा लागू शकतात, 2 तास सुद्धा लागू शकतात, म्हणजे काही तासांचा अवधी सुद्धा लागू शकतो घर आवरण्यासाठी, घर नवरात्रीसाठी घर धुण्यासाठी. मग त्याच्या आधीच थोडासा एफर्ट केला तर मग चांगली गोष्ट आहे. आता काही काही जणांच्या घरी नवरात्रीमध्ये घर धुण्यासाठी 2-2, 3-3 जण वेगवेगळ्या रूम्स आवरत असतात, तिथले स्वच्छता करत असतात, तिथं घर धुवत असतात. तर तेवढं करून सुद्धा खूप एफर्ट लागतात, टाइम पण लागतो. मग ज्यांच्या घरी खूप कमी लोक आहेत त्यांचं कसं होत असेल. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आता हे इथल्या गॅलरी मधलं इतकं स्वच्छ करण्यामागचं काय कारण माहिती का, करण्यामागचं कारण काय माहिती का, इकडून थोडस पुढे गेलं की ग्राउंड फ्लोअरला गेल्यावर रोड टच आहे. तर त्याच्यामुळे धूळ साचते. आणि हँडल जे आपण हँडलकडे बघतो ना, कोणताही दार असतो हँडलच्या जवळपास जे लॉक करण्याचं जे आहे पडीकोंडा, तर त्याच्या एरियामध्येच जास्त खराब होत असतो. तर नवरात्रीमध्ये मी 3रा व्हिडिओ अपलोड करायला जात आहे. तर मी स्वच्छतेचं काय महत्व, नवरात्रीसाठी इतकी स्वच्छता का करण्यात येते, तर त्याचं धार्मिक पण गोष्ट आहे ना, की धार्मिक महत्व पण आहे त्याला. जिथं शुद्धी असते है ना, जिथं शुद्ध वातावरण असतं तिथं ज्ञान मिळतं, हो की नाही, तिथं सात्विकता असते. तर त्यामुळं एक प्रकारे तिथं सरस्वती देवीचं ज्ञानाचं तिथं उपस्थिती असते. आणि स्वच्छतेला लक्ष्मीचं प्रतिरूप पण म्हणतात. म्हणून लक्ष्मी पूजनाच्या वेळेस पण इतकी स्वच्छता करतात आणि नवरात्रीमध्ये पण इतकी स्वच्छता करतात. आता याला पुसून घेते. आणि जिथं ज्ञान आणि स्वच्छता तिथं समृद्धी पण असते. आणि त्या वातावरणामुळे तिथं ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा निर्मित होते. ती ऊर्जा म्हणजे शक्तीचं स्वरूप. तर अशी त्रिगुणात्मक जी महत्व आहे ना, त्यामुळेच घराला नवरात्री आधी स्वच्छता करण्यात येते. काही काही लोक नको रे बाबा एवढं काम असं तसं होत असतं, ओव्हरलोड होत असतं. माझ्या बाबतीत सुद्धा झालं. मला म्हणजे कालच एकाच दिवसात मला मोठी
मी ना 4-5 तरी चादरी म्हणजे बेडशीट जे आहे ना ते धुतल्या, आणि आणखी काही सोबत पडदे वगैरे काय काय छोट्या मोठ्या वस्तू होत्या ना त्या पण धुवून काढल्या. कारण माझं शूटिंग पण आहे जागर स्त्री शक्तीचा मध्ये, त्याच्यामध्ये मी चक्क हे प्रेरित केलं की स्त्रियांनाच हे सगळं काम. आणि माझे जितके क्लिनिंग व्हिडिओज आहे ना त्याच्यामध्ये मी हेच सांगितलेले की फक्त बायकांनीच घर का आवरायचं, म्हणजे माणसांनी जाऊन स्वयंपाक करा असा अर्थ नाही बरं का त्याचा. पण जर पुरुषी अहंकाराच्या ह्याच्यामध्ये मी कुठेही वस्तू ठेवेल, मी काही करेल आणि मी कसाही पसारा घालेल, मग तू घरात असते तूच आवर, किंवा एखादी वर्किंग वुमन असेल तर मग तिला सन्मान नसतो का? ती पण जॉब करते ना, तिला काम नसतं का? तिला घरचं काम बाहेरचं काम परिस्थिती सुद्धा ती झुंज देत असते का नाही? मग तिला समान का न्याय नाहीये? तिला घरात आली जॉब करून घरात येणं ना इतकं थकून जाते कोणती पण स्त्री, काय सांगावं. कारण मी स्वतः सुद्धा जॉब केलेला आहे, पण माझे काही वेगळे प्लॅनिंग पण आहे आणि मला इतकं स्वातंत्र्य आहे आमच्या फॅमिलीकडून की मला करायचं असेल तर मी करू शकते. असं काही हे नाही बळजबरी की करा म्हणून. पण मी स्वतःहून पण जॉब केला होता वेगवेगळ्या कंपनीमध्ये. जो वर्किंग एक्सपिरियन्स मला आला वेगवेगळ्या डेझिग्नेशन वरती म्हणजे वेगवेगळ्या पदांवरती मला काम करताना काय अनुभव आले, आणि सोबतच घरासाठी थोडंसं काम मी जर केलं तर तेव्हा मला हे जाणवत होतं ना की काय असतं म्हणून. एखादी घरची गृहलक्ष्मी कशी करत असेल. माझ्या आईचा डब्बा द्यायची रे भाऊ मला हातामध्ये, आणि आता पण माझी आई सकाळी स्वयंपाक करत असते, पण मग संध्याकाळी तर मग माझी जबाबदारी असते. आणि फेस्टिवल्स मध्ये पण आता मला चांगल्या पद्धतीने लहानपणीपासून शिकले म्हणून सगळा स्वयंपाक येतो. तर मग आपण का नाही केलं पाहिजे? बाहेरून फक्त डस्ट आहे. खरंच एन्श्युअर केलं मी, उगाच तुम्हाला सांगायला केलं असं नाहीये. ते पाण्याशिवाय नाही होऊ शकत. आता उद्या घर धुणारच आहे तर मग परत परत उद्या एखाद्या धूळ साचणी, त्याच्यापेक्षा फक्त पाण्याने जरी वॉश केलं ना तरी बसून जाईल. नाही तर एखाद्या काच ब्रेक होऊन बसायची माझ्या हातात एकदम काम कर काम डन गेलं यार. हे ब्लूटूथ कनेक्टर मला खूप त्रास देत. आता गॅलरीमध्ये क्लिनिंग करता वेळेस एक तर गॅलरीमध्ये सेफ्टी पाहिजे, ग्रिल्स पाहिजे. आमच्या इकडे नाहीये पण आम्ही सगळे सज्ञान आहोत तर आम्हाला चांगलं माहिती की इथं कसं आपण स्टँड व्हायला पाहिजे. एकदम सेफ्टीने आम्ही इथं वावरत असतो, आणि त्यामुळेच मी इथं ना तुम्ही बघितले असेल इथं दोरे लावले, मुद्दामून लावल्या दोऱ्या की एक तर कपडे पण व्यवस्थित वाळतात, व्यवस्थित पण दिसतं, आणि ना आपल्याला काही प्रॉब्लेम्स असे स्लाइड होणं वगैरे तोल जाणं हे होऊ शकत नाही. त्यामुळे म्हणून असे अरेंजमेंट आधी केली. आणि अपार्टमेंट्स मध्ये जरी राहत असलं तरी जे वॉटर डक एरिया म्हणजे वॉटर डक्स म्हणजे जिथून पाणी वगैरे आपण स्वच्छता वगैरे केल्यानंतर पाणी जाऊ शकतं असे पाईप्स वगैरे जर ते ब्लॉक झालेले असेल ऑलरेडी, म्हणजे काही कारणास्तव ब्लॉक कोणी करून ठेवलेलं असतं, आधी आपल्या आधी कोणी राहिलेलं असेल तर त्यांनी केलेलं असतं, किंवा जर नाहीच होते त्याच्यातून पाणीच नाही जाते तर मग कसं करायचं? थोडं पाणी घेऊन आधी कोरडी स्वच्छता सगळी करून घ्यायची झाडझटक, त्यानंतर ओल्या कपड्यांनी पुसून घ्यायचं. जिथं असं वाटलं की थोडं खराब आहे, आता इथं जी बॉल आहे तर तिथं थोडंसं पाणी शिंपडून तुम्ही असं स्क्रबरनी सगळं स्वच्छ करू शकता. आणि मग नंतरचा जो फ्लोअर आहे तर तुम्ही जर दरवेळेस त्याला स्वच्छ करत असाल तर जास्त पाणी वापरण्याची गरज नसते. माझं स्पष्ट सजेशन आहे की गॅलरीमध्ये तुम्ही निरम्याचं पाणी किंवा एखादं लिक्विडचं पाणी असं नका वापरू. साधं पाणी जरी वापरणार असाल तर लगेच त्याला स्वाईप करा, कारण कधी पाय सटकून काय ऍक्सिडेंट घडेल ना काही सांगता येत नाही. हा जो डोर आहे ना पूर्ण ओपनच होत नाही, कारण थोडंसं सामान आहे ते लगेच आवडते. तर असं सगळं गॅलरीचं लुक आहे. काही अपार्टमेंटला इथून सेकंड फ्लोअर सिमिलर होतं, पण आमचं थर्ड फ्लोअरवरती येतात आणि बेसमेंट जे आहे ना तिथं आणखीन एक फ्लोअर असल्यामुळं वरची जी बिल्डिंग आहे तर त्याचा एक फ्लोअर आणखी वाढतच गेला. त्यामुळं खरं पण आमचे अपार्टमेंटमध्ये जितके पण घर आहेत ना त्यांच्याकडे लहान लेकरं आहेत, काही वृद्ध आहेत, तर त्यांनी पूर्ण सेफ्टी असल्याचं इन्शुअर केलेलं आहे. वगैरे बसवणं तर गरजेचंच आहे. मग तेव्हा आता मी आमच्या फर्स्ट बेडरूम मध्ये आलेली आहे.
आणि फर्स्ट बेडरूम मध्ये आम्ही त्याला थोडं ट्रान्सफॉर्म केलं, मी मुद्दामून केलं, कारण छोटी फॅमिली आहे, वेगवेगळ्या ठिकाणी बेड, मग वेगवेगळ्या ठिकाणी पसारे करणारे पण असतात, मग त्याच्यावर अनुशासन करायचं असेल ना तर मला ही अधिकार मिळवावं लागतं. कळतं ना कोणी कुठं वस्तू ठेवली, कोणी कसं केलं, तिथं लगेच बोलता येतं. मग तुम्हाला असं वाटेल की काय चतुर बुद्धीची मुलगी आहे आणि असं बोलत असते. तुम्ही विचार करा, ज्यांनी जी वस्तू जिथून काढली त्यांनी ती वस्तू तिथे ठेवणं गरजेचं नाहीये का? आपण एखाद्या कंपनीमध्ये काम करतो, एखाद्या चांगल्या पोस्टवरती काम करत असेल तर मग काही लोक प्रोडक्शन मध्ये काम करताना, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर्स मध्ये काम करताना, वर्कर्स किंवा ज्यांना चांगलं स्किल असतं काम करण्याचं, तर त्यांनी वस्तू योग्य ठिकाणी नाही ठेवली तर मग काय तुम्ही तिथे ठेवणार का? असं नाही की एखाद्या पदाचा घमंड करा, हे म्हणणं नाहीये, पण त्या पदाचा तुम्ही अधिकारी आहात, त्या पदाचे तुमची तितकी सक्षमता तुमचं पद दर्शवते. मग त्या पदाचा आदर करत, अहंकार न करत तुम्ही सर्व लोकांना समजावून सांगू शकता की कोणती वस्तू कुठे ठेवायची आहे. हे ज्ञान मी वाढवणार नाहीये, कारण मी याचं 5 इयर्स टेक्निकली सुद्धा हे प्रूफ केलेलं आहे मी, की घर असो किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री किंवा आणखी वेगवेगळे सेक्टर्स, तिथं सुद्धा काम कसं नियोजनबद्ध पद्धतीने होत असतं. तर तुम्ही त्या टेक्निक फॉलो केल्या ना तर खरंच तुम्हाला जास्त वर्क एफर्ट करण्याचं गरजच पडत नाही. आता सांगते मी, सॉरी म्हणजे मी काही अक्षम्य अपराध नाही केलेला, जे खरं आहे ते बोलत असते मी, त्याला मी भीत नाही. तर दोन्ही कपाट एक सोबत ठेवले आणि इकडं जे देवार राहतात त्याच्या सरळ रांगेमध्ये देवपूजेचं एक छोटंसं कपाट आहे आमचं, त्याच्यामध्ये सर्व देवपूजेचं आम्ही सामान ठेवत असतो. त्या सामानावरतीच मी के फॉर नॉलेज मधलं जे टीचिंगचं माझा व्हिडिओ आहे ना, जे माझं वेगळं युट्यूब चॅनल आहे, तर त्याच्यावरचं मी सगळं टीचिंग त्या बोर्डवरती करत असते आणि त्याला एक उचित स्थान दिलेलं आहे मी. ते सर्व आहे, एक मशीन आहे, 2 कपाट आहे, बस इतकंच आहे, जास्त सामान नाहीये. सामान नाहीये असं नाहीये, सर्व लोकांसारखंच आमच्या पण घरामध्ये सर्व सामान आहे, असं कोणत्या गोष्टीची कमी नाहीये. त्याला सुटसुटीत पद्धतीने एकदम व्यवस्थित स्पेस मिळेल अशा प्रकारे मी अरेंज केलेलं आहे. एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट माझ्या आईला विचारू शकता, मी जी जागा निर्धारित करते ना त्याच्यावरती वस्तू मी ठेवायलाच लावते. इथले जे गॅलरी आहे ना त्याला पण सगळं स्वच्छ केलं, पुन्हा टाइम कंझ्युम झाला असता विनाकारण, तेच रिपीट काम आले. परत मी इकडच्या गॅलरीला पण, गॅलरीचे जे डोअर्स आहे त्याला क्लिनिंग करेन आणि शो पण करते, तर मग ते चांगलं नसतं वाटलं म्हणून मी आधीच करून टाकलं. खरं पण केलं बरं का. तर ते सगळं केलं आणि थोडं इथं ना पाणी वगैरे थोडस सांडलं होतं काम करता करता, म्हणजे असं सांडवलं नव्हतं, सांडलं होतं सगळं काम करता. मग एखादी अशी छोटी गॅलरी असेल आणि स्लायडिंग टाईल्स असतील ना, तिथं काळजी घेणं खूप गरजेचं आहे. मग मी ते लगेचच पुसून घेतलं, पूर्ण कोरडं झाल्यानंतरच मी तिथं परत पाय ठेवला, त्याच्याशिवाय तिथं पायच ठेवला नाही. कपाटाचे डोअर्स वगैरे सर्व पुसून ठेवलं, रिपीट पुसलं, मी ऑलरेडी सगळी स्वच्छता केलेली होती. कपाटातले पण सर्व कपडे कसे घडी करायचे, काय काय त्याचा नियम असला पाहिजे सर्वांसाठी सुद्धा, हे ना मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कपडे घडी न करणाऱ्यांनो म्हणून एक माझा शॉर्ट व्हिडिओ आहे, तर तो तुम्ही पाहू शकता. सगळेच्या सगळे कपडे व्यवस्थित नियोजनबद्ध पद्धतीने व्यवस्थित नीटनेटके मी ठेवलेले आहे घडी करून. साडी कलेक्शन मम्मीचं वेगळं, माझं वेगळं, ड्रेसिंग कलेक्शन वेगळं, यशवंतचे कपडे वेगळे, सगळं व्यवस्थित आहे, सुस्थितीमध्ये आहे. आपले जे यंत्र असतात, यंत्र म्हणजे आता हे मशीन, यंत्राला म्हणजे मशीनला मराठीमध्ये स्पष्ट जो शब्द आहे एक्झॅक्ट तो आहे यंत्र. ह्याला पण मी स्वच्छ केलं आणि आपण जे यंत्र यूज करत असतो आपल्या डे टू डे लाईफ मध्ये किंवा एखादं यंत्र वापरून आपण आपलं काम करत असतो, आपली उपजीविका निभावत असतो, तर ते आपल्यासाठी पूजनीय असतं. त्यामुळे आमच्या धर्मामध्ये, धर्म म्हणजे आमच्या जातीमध्ये, पोट जातीमध्ये, हिंदू धर्मातल्या हे सांगण्यात येतं की तुम्ही ज्या कोणत्या वस्तूवरती तुमची उपजीविका असेल त्याचं सुद्धा शस्त्रपूजेच्या दिवशी पूजन केलं पाहिजे. तर त्यामुळेच तितकंच शुद्ध महत्व म्हणून मी याला आताच स्वच्छ केलं. आता सर्व स्वच्छता झालेली आहे, फक्त जे देवपूजेचं आहे ना तिथलंच बघणं आहे. आणि आजच्याच तुम्ही काही लोक असा विचार करतात आजच्याच देवपूजेच्या सर्व वस्तू वगैरे आज धुतल्या तर मग त्याचं उद्या परत धुवावं लागतं. जर म्हणजे खराब झालेले असतील तर तुम्हाला ते आधीच स्वच्छ करणं गरजेचं आहे. जर नाही केले तर मग पूजेच्या दिवशी किती तारांबळ उठते ना, तर तुम्ही बघितलंच असेल. हाच व्हिडिओ मी कंटिन्यू सुद्धा करणार आहे. मी हाफ ब्लॉग बनवलेला आहे. हे यासाठी बनवलेलं आहे की आपण जेव्हा घर धुणार तर त्याच्या आधी आपण कसं क्लिनिंग केलं पाहिजे. काही लोक संध्याकाळी सुद्धा घटस्थापना करू शकतात, कारण की ते काही लोक जॉब वरून येतात. काही जणांना योग्य जे मुहूर्त आहे तो साधता नाही येऊ शकणार म्हणजे असं मी का म्हणतेय, कारण कामाला पण तितकंच महत्व आहे. काही लोकांना जॉब वरून सुट्टी नाही मिळू शकत, मग त्यांनी काय करायचं.
तर त्याकरताच मी असा हा व्लॉग बनवलेला आहे आणि याला कंटिन्यू सुद्धा करणार आहे उद्या. तर त्यामुळे सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.